बुलढाण्यात मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश. रन फॉर फॉरेस्टमध्ये 600हून अधिक स्पर्धक झालेत सहभागी. जागतिक वन दिनानिमित्त बुलढाणा प्रादेशिक वन विभागाच्या वतीने आयोजित रन फॉर फॉरेस्ट 1.0 या मॅरेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत झाडे लावण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की एक दिवस धावून पर्यावरण संवर्धन करता येणार नाही, तर हे दैनंदिन सवयीत आणले पाहिजे. झाडे लावून त्यांचे संगोपन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हायला हवे. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि युवकांना वृक्षारोपण आणि संवर्धनात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी वन विभागाच्या वतीने 1000 आंब्याची झाडे वितरित करण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये 600हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत जयेश विलास पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला, तर वैभव पुरुषोत्तम बर्डेने द्वितीय, जाहीन मदे खा पठाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला. 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत गौरी वसंत राठोड हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर लक्ष्मी महेश शेळकेने द्वितीय, दिव्या मोहनलाल जाधवने तृतीय क्रमांक मिळवला. 3 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम नेहा सुखदेव जाधव, द्वितीय प्रगती प्रमोद राऊत, तर मृणाल संजय पडोळसे हिने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला विभागीय वन अधिकारी विपुल राठोड, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी डॉक्टर पराग नवलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले, सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी आपेट तसेच जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.